व्हिडिओमध्ये जे तुम्हाला शेड दिसते ही शेड तुम्हाला मी पूर्णपणे दाखवणार आहे. याचा पाया बघू शकता, खालनं एवढा याचा पाया भरलेला आहे. तर ही शेडची लांबी सांगतो, ही 45 ते 47 फूट लांबीच आहे. 47 फूट असेल आणि याची जी रुंदी आहे ती 22 फूट आहे आतात. तर मित्रांनो, ह्याला वरती चढायसाठी याला एवढा पाया साईडनं भरल्यामुळे ह्याचा खर्च किती आला किंवा ह्याला सुरुवात कशी कशी केली ही सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्याला ही रॅम्प भरला आहे, इथं वाईज भरायचं राहिला आहे. वरती जाण्यासाठी ही बघू शकता असा रॅम्प भरला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो किती कंपार्टमेंट वगैरे केलं ती. तर ह्याच्यामध्ये 5 असलं 10 बाय 10चं 5 ही आहेत. म्हणजे ते समोर तुम्हाला दिसत असेल 5 असं वळीनं गाळं केलं आहे, ते बघू शकताय. 5 म्हणजे कप्पा आहेत. तर तुम्ही ह्याच्यामध्ये जी तुम्ही शेळी पालनासाठी करताय त्यासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ह्याच्यामध्ये करू शकता. वर पत्रा टाकलेला आहे. तरी पण ही भरल्यानंतर सुद्धा उंचीवरून बघा, उंची कमीत कमी 20 फूट असेल. बरं 20 फूट नसेल, 16 फूट आहे. 16 फूट 14 ते 16 फूट उंची आहे. तर अशा क्वालिटीचे शेडची निर्माण केलेलं आहे. तर या शेडसाठी किती खर्च आला किंवा याला काय लोखंड कितीचं वगैरे लागलं किंवा पत्रा किती लागला की थोडक्यात म्हणजे तुम्हाला अंदाज यावा की काय केल्यानंतर किती खर्च येतो आहे किंवा अशा शेडसाठी जवळजवळ किती खर्च येईल. म्हणजे शेळी बांधणार ह्याची भिंत वगैरे राहिलेल्या आहेत. तर शेळी पालनासाठी नवीन शेड बांधताय, कोणतरी इलिव्हेटेड जर बांधणार असेल तर तुम्ही पायानं भरता ह्याच्यात जर इलिव्हेटेडचं जर केलं असतं तरी पण चालतं या. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगणार ह्याला खर्च काय येतो किंवा कसं करायचं. ह्याचं पूर्ण पाया भरणीचा बांधकामाचा म्हणजे दगडं बिगडं आता लोकल काय ग्रामीण भागात असतात उपलब्ध, विहिरीवरची दगडं वगैरे आपल्या होती. तर याला फक्त पाया भरणीला जवळजवळ 40,000 रुपये खर्च आला होता. पाया भरणीला म्हणजे मजुरी सांगतोय, मजुरी. आणि हे बघू शकता असा म्हणजे खालचा पण, आणि कारण भरणी जरा जास्त होती म्हणजे जास्त उंची पावतर भरावं लागलं त्याच्यामुळं. आणि जी लांबी भरपूर आहे, इकडं आम्ही ही रॅम्प पण करून घेतला, त्यांच्याकडून पलीकडं पण घेतलं आहे. त्याच्यामुळे याला वाय जरा जास्त असेल. तुम्ही एक असाल तर तुमचं थोडंफार कमी जाईल. आणि ह्याच्यामध्ये बाकी सिमेंट वगैरे बघा, सिमेंट कच आणि दगड तर होताच उपलब्ध. आणि वरनंही लोखंड कमीत कमी 75,000चं लोखंड आहे आणि 75,000चा पत्रा आहे. म्हणजे पत्रावर जास्त असेल, एक समजा 75 नाही 1 लाख रुपयाचा पत्रा वगैरे उपलब्ध असेल. तर मित्रांनो, एवढे पैसे म्हणजे जे 2-3 ठिकाणी जर ह्याचं तुम्ही बजेट काढलं, ह्याचं जर व्यवस्थित केलं तर असं शेड बनवणं काय अवघड नाही. आपण शेडमध्ये भरपूर लोखंड यूज केलेला आहे, कारण मजबूती ह्याला दिलेली आहे. तर असं शेड जर तुम्ही तयार करणार असाल तर शेळी पालनासाठी करू शकता थोडक्यात आणि मोठंच्या मोठं. म्हणजे ह्याच्यात तुम्ही जवळजवळ नाही म्हणलं तर एक 100 शेळ्या तर आरामशीर सांभाळू शकता. आम्ही या ट्रॅक्टर वगैरे लावायसाठी ह्यासाठी केलेला आहे. ह्याच्या शेळ्यातून ह्याची भिंती बांधायच्या राहिलेत. आणि वर भिंतीला जवळजवळ ह्याला 1 लाखाची वीट लागते. या अशी जी चिरा वीट असते का, ती बांधकाम पूर्ण करायला 1 लाखाची वीट लागते. 5 फूट बांधकाम करायला 5 ते 6 फूट होईल बांधकाम चारी बाजूनं, त्याला तेवढी वीट लागेल. आणि मिस्त्री काय घेईल तीवर 30,000. म्हणजे हे झालं. परत शटर दरवाजा वगैरे त्याचं एक 50,000 रुपये एवढं ॲड करायचं कॉस्ट. तरी शेड झालं. परत खाली कोबा राहिला आहे, कोब्याचं 30,000 रुपये. मटेरियलचा काय सांगतो मजूर मटेरियल सगळं, तर एवढा खर्च येतो आहे. तर एक शेड बनवायला किती खर्च येईल तुम्हाला मी आपण केलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं. चॅनल जर आवडत असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.